मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ मुंबई अनुदानित परिवर्तन प्रबोधिनी द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स अमरावती व बिलीव फाउंडेशन अमरावती द्वारा आयोजित राज्यस्तरीय तिसरे परिवर्तन विचार वेध साहित्य संमेलन शेगाव नाका अमरावती येथील अभियंता भवन मध्ये गोपाला गोपाला गाडगे बाबा गोपाला या गजरात अतिशय उत्साहात सुरू झाले। या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर वसंत आबाजी डहाके, स्वागताध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक स्तंभलेखन तथा विचारवंत डॉक्टर श्यामसुंदर निकम, तर उद्घाटन म्हणून ज्येष्ठ समाजसेवक सुदर्शनजी गंगा विश्वस्त, भारतीय जैन संघटना पुणे डॉक्टर अविनाश अवलगावकर, मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर माननीय डॉक्टर प्रभाकर गणोरकर, सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ मुंबई पूर्वाध्यक्ष डॉक्टर रागो चौरे, डॉक्टर गजानन कोटेवार, इंजिनियर सुनील राठी, इंजिनियर राम विघे, परिवर्तन प्रबोधिनी अध्यक्ष शोभाताई रोकडे, सचिव रेखाताई बेलसरे हे मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर वसंत आबाजी डहाके हे म्हणाले की चळवळीतल्या साहित्यातून वेदना व्यक्त झाली आणि विद्रोह सुद्धा व्यक्त झाला। आपल्या साहित्याचे प्रेम हे जसे मूल्य आहे तसेच विद्रोह हेही मूल्य आहे। पिढ्यानपिढ्या दडलेल्या मनांनी विद्रोहाची भाषा उच्चारली नाही तर काय करायचे। तुकाराम महाराजांनी देखील नाठाळाच्या माथ्यावर काही हाणण्याची भाषा उच्चारली होती। कवी स्वतःची दुःखे व्यक्त करत असतो तसेच त्याने जगाची दुःखे सुद्धा व्यक्त करावी। दुःखी पीडित सामान्य जनांविषयी अपार कळवळा असल्याशिवाय विद्रोह जन्माला येत नाही। पण तुकारामांना अभिप्रेत असलेला निर्मळ व निरागस धर्म आपल्या भूमीत रुजवावा असे वाटत असेल तर मनात प्रेम असायलाच हवे। म्हणून लोकांच्या अंतःकरणात जिव्हाळा असल्याशिवाय त्यांच्या लिहिण्याचा स्पर्श वाचकांच्या अंतःकरणात होणार नाही असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉक्टर वसंत आबाजी डहाके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले। साहित्याचा वारसा चालत राहावा यासाठी साहित्य संमेलन वारंवार होत राहावे हे गरजेचे आहे असे प्रतिपादन स्वागताध्यक्ष डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी व्यक्त केले। तर मराठी भाषा ही सर्व संपन्न अशी भाषा असून अमरावतीच्या भूमीला लाभलेला हा वारसा टिकवून वृद्धिंगत करणे तितकेच गरजेचे असल्याचे मत उद्घाटक माननीय सुदर्शनजी गंगा यांनी व्यक्त केले। साहित्य चळवळी राबविण्याच्या मध्ये शोभाताईंचे कार्य खूप मोठे असून त्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नितीन पवित्रकर यांनी केले। तर जिल्ह्यातील साहित्यांना सातत्याने न्याय देऊन साहित्याच्या चळवळीत एकत्र बांधण्याचे कार्य परिवर्तन प्रबोधिनीच्या माध्यमातून नेहमीच होत असते असे वक्तव्य परिवर्तन प्रबोधिनीच्या अध्यक्ष व संयोजक डॉक्टर शोभाताई रोकडे यांनी केले। भव्य अशा ग्रंथदिंडीचे साहित्य संमेलनाची यशस्वी सुरुवात झाली। त्यानंतर डॉक्टर पायल रोकडे यांचे स्वागत नृत्य झाले। डॉक्टर नैना दापुलकर यांच्या माय मराठी गीताने व्यासपीठावरील प्रमुख मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। संमेलनाध्यक्ष डॉक्टर वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथपूजनाच्या संमेलनाची सुरुवात झाली। त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुभाष सावरकर, डॉक्टर रमेश अंधारे, श्रीमती मुक्ता केचे, डॉक्टर राज यावलीकर, श्रीमती रजनी राठी, प्रतिमा इंगोले, अनुराधा वऱ्हाडे यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर कथालेखन व काव्यलेखन स्पर्धेतील पुरस्कार वितरण पार पडले। यानंतर महाराष्ट्रातील ख्यातनाम कवयित्री, स्त्रीवादी लेखिका माननीय डॉक्टर संजीवनी तडेगावकर, जालना यांची स्त्री साहित्यांना प्रेरणा देणारी डॉक्टर शोभाताई रोकडे यांनी घेतलेली प्रखर मुलाखत पार पडली। मराठी भाषेला अभिजात दर्जा व लोकांपुढील आव्हाने या विषयावरील परिसंवादातून डॉक्टर अलका गायकवाड, डॉक्टर राजेश मिरगे, डॉक्टर भगवान फाडके, माधव पांडे यांनी आपले विचार मांडले। त्यानंतर झालेल्या निमंत्रणाच्या गजर मुशयाने व वऱ्हाड माती वऱ्हाडी कवी संमेलनात आणखीच रंगत भरली। पहिल्या दिवशीच शेवटच्या सत्रात सैनिकाच्या आईचा हृदयस्पर्शी एकपात्री प्रयोग शिवमती शोभना देशमुख यांनी सादर करून सर्वांना भावुक करून सोडले। संमेलनाला साहित्यिक व रसिकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली।